24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। यशश्री शिंदे हिचा निर्घृण खून, हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची जनतेची व कुटुंबियांची मागणी। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज। उरण नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरणमध्ये एका 22 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। उरण शहरात एनआय स्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वय 22 वर्ष ही गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी घरातून निघाली। ती दुपारी 1:30च्या सुमारास उरण बाजारपेठ या ठिकाणी आढळून आली, मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही। मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही। त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यशश्री शिंदे हरवले असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली। तिचा शोध सुरू होता, मात्र ती कुठेही सापडली नाही। शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी रात्री उरण तालुक्यातील कोट नाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळले। सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आले। मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली। सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे हिचाच असल्याची तपासातून निष्पन्न झाले आहे। पोस्टमार्टम झाल्यानंतर तिच्या शरीरावर विविध वार करून तिला जखमी करून तिची क्रूरतेने हत्या केल्याची बाब पोस्टमार्टम मधून समोर आली आहे। सदर घटना समजतात शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य, जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय मध्ये धाव घेतली आहे। घडलेल्या घटनेचा सर्वांनी जाहीर निषेध केलाय। यशश्री शिंदे हिच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आलेले आहेत। तिच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की तिच्या शरीराची ओळख पटणे सुद्धा अवघड झाले होते। सदर घटना ही प्रेम प्रकरणातून घडली असल्याची माहिती प्राथमिक बाब समोर आली आहे। यशश्री शिंदे हिचा खून कोणी केला, यशश्री शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत। यशश्री शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत निर्दयी, क्रूर व निंदनीय असल्याने, मानव जातीला काळीमा फासणारी घटना असल्याने सदर दोषी व्यक्तीला, आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे। सदर घटनास्थळी विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर, गणेश नलावडे, शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव बंडा, तालुकाध्यक्ष सीमा घरत, भारतीय जनता पार्टीचे रवी शेठ भोईर, कौशिक शहा, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील, JNPAचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, कामगार नेते संतोष घरत, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार तसेच विविध शिवप्रेमी संघटना, संस्था, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, जागरूक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सदर आरोपीचा शोध सुरू असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल व यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिले आहे। या निंदनीय कृत्याचे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर पडसाद उमटले असून सोशल मीडियावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला आहे, तर उरणमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केलाय। काय नेमके प्रकरण आहे? यशश्री शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचा खून करण्यात आला आणि खून तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे, म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे। पोलीस त्याच्या मागोवर आहेत। हा अत्यंत दुर्दैवी आणि घृणास्पदरित्या तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलं आहे, आता पोलिसांनी सांगितलं आहे 2 दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावत आहेत, त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे। नाहीतर 2 समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। पण याचा अर्थ, संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हतबल आहेत, पण पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच समस्त उरणकरांची मागणी आहे। आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने आश्वासन
ACPने दिलं आहे, DCPने दिलं आहे, सिनियर PI ज्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे, त्याच्यामुळे कुठेही कमी आहे असं आत्ता प्रायमा फेसिया वाटत नाही. आम्ही पूर्ण त्या ज्या दुर्दैवी यशस्वी शिंदेच्या पूर्ण कुटुंबियासोबत पूर्ण शहर, पूर्ण तालुका, पूर्ण जिल्हा, पूर्ण सर्वच लोक आहेत. त्याच्यामुळे मारेकऱ्याला पूर्ण शिक्षा, फाशीवर लागण्या एवढी शिक्षा कठोरात कठोर मिळाली पाहिजे, त्याच्याकरता सर्व प्रयत्न करू. साहेब, यामध्ये एक अँगल जो येतो तो म्हणजे लव जिहादचा अँगल येतो. या संदर्भात काही माहिती पोलिसांकडून काही मिळते का? असं आहे की हे आपण आज एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलणं किंवा एवढ्या मोठ्या घटनेचं एखाद दिवस थांबा, पूर्ण माहिती येऊन द्या, मग नीती निश्चित लव जिहाद आहे का दुसरा जिहाद आहे तेही बघण्यात येईल, काहीच अडचण नाही. आणि जो आत्ता त्याची अँगल आत्ताच 2-3 तासापूर्वी आयडेंटिफिकेशन झालं आहे, काल रात्री बॉडी मिळाली आहे, पोलीस CDR काढत आहेत. त्यामुळे आपण लवकर एखाद्या निष्कर्षावर येणं चुकीचं राहील. एक माहिती मिळाल्यानंतर त्याच्याबद्दलचंही पूर्ण ॲक्शन पुरणतर म्हणून सर्वच घेऊ. तो कुठलाही प्रकार असला तरी त्याच्याबद्दल कुठल्याही जाणीवपूर्वक केलेल्या प्रकाराला स्पेअर केलं जाणार नाही, एवढंच मी आज प्रसंगी सांगितलं. आज आपण उरणमध्ये ही घटना घडलेली आहे ती एकदम घृणास्पद अशी आहे. आपल्या घरच्या मुली, आया बहिणी यांची सुरक्षितता आज वेशीवर टांगलेली आहे. आज मला जेव्हा वीरेश मोडकलकर यांनी कॉल केला सकाळी, पत्रकार आमची संघटना जी जागरूक असते उरणची, त्या संघटनेने जेव्हा मला कॉल केला का ताई अशी घटना घडलेली आहे, जेव्हा तुम्ही मृतदेह बघाल, आत्ता आम्ही सांगत नाही काय, नंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला कळेल, इंग्रज जसे आपल्या आया बहिणींना करायचे त्या पद्धतीचा खून आज केलेला आहे. आज त्या मुलीचं जरी त्या मुलावर प्रेम असलेलं असलं तरी त्या जशी घटना घडलेली आहे, आज आम्ही 22 वर्ष पोलीस स्टेशनवर कामं करतोय दक्षता समितीवर, कधी अशी घटना घडलेली नाही उरणमध्ये, अशी घटना घडलेली आहे. आज आपण बघितली त्या मुलीकडे, आज आमच्या पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील, त्या मुलाला फाशी झाली पाहिजे. कारण हे ड्रग्स माफिया जे उरणमध्ये आहे, मी जाहीरपणे सांगत आहे, या ड्रग्स घेऊनच हा खून केलेला आहे. कारण जर या प्रकारे तुम्ही उद्याच्या पेपरला वाचाल की या प्रकार असा घडू शकते उरणमध्ये, हा आपल्या इंग्रजांमध्ये आम्ही त्या फिल्ममध्ये बघायचो, आजोबांकडून ऐकायचो, या प्रकारे त्यांनी खून केलेला आहे. जरी तो प्रेम करत असला तिच्यावर, मग या प्रकारे त्या प्रेमिकेचा कसा काय खून करू शकतो? अख्ख्या फॅमिलीला माझी मागणी एकच राहील, अख्ख्या फॅमिलीला पहिल्यांदा जेलबंद करा आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आत्ताच इथे उरणची सगळे सुज्ञ नागरिक आलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांची, आमच्या महिला संघटना उरणची पूर्ण महिला संघटनेची मागणी राहील की त्या मुलाला फाशी झाली पाहिजे. आणि जो प्रकार घडत आहे, कारण पोलिसांचं काम करत आहे, परंतु हे ड्रग्ज माफिया, कारण बरेचसे उरणमध्ये जर आपण बघितले खून झालेले आहेत, ते ड्रग्ज माफियांनीच केलेले असावेत किंवा ड्रग्ज घेऊनच केलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक उरणच्या सलूनमध्येही आपण चाचपणी केली पाहिजे. कारण हे ड्रग माफिया कुठे राहतात, आपल्या मुलांना शाळा कॉलेजेसमध्ये पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला पाहिजे. आणि आपण काय केलेलं आहे त्या संदर्भात साहेब, आपल्याला या प्रकरणाची माहिती नेमकी कधी मिळाली, कधी घटना समोर आली आणि किती दिवसापासून बेपत्ता होती मुलगी? आताच आमदार महोदयांनी सांगितलेलं आहे आपल्याला की 25 तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती मिळालेली आहे आणि काल दिनांक 26ला ती घटनेची माहिती मिळालेली आहे. आणि यातला जो काही संशयित आहे त्याच्या आपण ट्रॅकवर आहोत. मृतदेहाची काही अगदी निर्वाण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते. तिच्या पोटावर आणि याच्यावर वार आहे हे निश्चित आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता काही सर्व गोष्टी इथं मी आता तपासाला तर स्पष्ट करू शकत नाही, त्याला मर्यादा आहे तपासाला. आपल्या किती टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा काही त्या प्रोसिजर सुरू झाले आहे का? 5 टीम ऑलरेडी एक्झिस्ट आहे, 2 टीम बाहेर आहे, 3 टीम या स्थानिक लेवलवर कार्यरत आहे. थँक्यू सर. आज उरणमध्ये मानवतेला कालिमापासून अशी घटना घडलेली आहे.
यशस्वी शिंदे या महिलेवर जो अत्याचार झाले आहे, त्या नाराजपणे केले, त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि आत्ताच आपण बघितलं की अक्षता म्हात्रे या महिलेवर सुद्धा असाच अत्याचार झाला होता, तरी पण ही लोक घाबरत नाही. बघा कसं कृत्य केलेलं आहे. आणि आता महिलांवर खूपच अत्याचार वाढलेले आहेत आणि हे सरकारचं लक्ष नाही आहे. मग सांगतात काय मी बेटी पढाओ बेटी बचाओ, मग तुमचं लक्ष कुठे आहे? एवढ्या उरांमध्ये अशा घटना कितीतरी घटना झालेल्या आहेत, मी लक्ष देत नाही. तरी त्वरित हे सरकारने लक्ष द्यावं आणि त्या यशस्वी शिंदेला न्याय मिळावा आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मी विनंती करते. आणि या गोष्टीचा मी निषेध करते. आणि पोलीस लोक आम्हाला सहकार्य करत नाही, त्यांनी ते लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करावं आणि या गोष्टीचा मी निषेध करते. उरणमध्ये या जी घृणास्पद घटना घडली त्याबाबत आपले काय मत आहे? यशस्वी शिंदे हिची काल मिसिंगची कंप्लेंट काल संध्याकाळी परवा संध्याकाळी पोलीस स्टेशन येथे उरण पोलीस स्टेशन हद्दीत झाली होती. परंतु मला माझे सहकारी खारघरची विद्या सकते यांचा फोन आला. ही जी काही यशस्वी शिंदे होती ती त्यांच्या मुलीच्या सोबत कामाला जात होती, म्हणून तिने मला फोन केला की माझ्या मुलीची मैत्रीण उरणमध्ये हरवलेली आहे आणि उरण पोलीस स्टेशन येथे कंप्लेंटही आहे. त्यानंतर मी उरण पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अधिकारी भीमा शिंदे यांना फोन केला की अशी कंप्लेंट आपल्या हद्दीत आहे, तर आपण काय केलं? ते म्हणाले आत्ता आम्ही ट्रॅकिंगला टाकलेला आहे मोबाईल, म्हणजे ही काल संध्याकाळची गोष्ट होती. जर ती परवा हरवली होती आणि मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली होती तर मग तिला ट्रॅकिंगला तिचा नंबर टाकण्यासाठी एवढी दिरंगाई का झाली? उरणमध्ये ही घटना झालेली आहे. ही उरणच्या पूर्ण सुसंस्कृत उरण याला लाजवणारी ही खरं तर घटना आहे. खरं तर आपण बघाल उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन करण्यासाठी जे काही ग्रुप आहेत हे सरसावलेले आहेत आणि अशा प्रकारे जर चालत राहिलं तर उरणमधील असलेल्या मुलींना हे रस्त्यावर फिरणं हे मुश्किल होईल. या यशस्वी म्हात्रे यांना यशस्वी शिंदे यांना खरं तर त्यांचे आरोपी आहेत हे लवकरात लवकर भेटले गेले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या उरणवासियांची सगळ्यांचीच मागणी आहे. कारण की उरणमध्ये राहत असल्या कारणाने आमच्या उरणवासियांची ती लेक होती आणि अशाच जर लेकी सुना जर रस्त्यावर बऱ्याम कापल्या गेल्या तर मग आमच्या मुलींना कुठे सिक्युरिटी काय आहे? आणि अशाच पद्धतीने जर पोलिसांनी जर परवा झालेली जर कंप्लेंट होती आणि तिच्यावर जर कारवाई करण्यासाठी जर त्यांनी एवढा वेळ लावला असेल तर याच्या सगळ्याच गोष्टीची एकदम सखोल पद्धतीने कारवाई आणि चौकशी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांचीच मागणी आहे. या घटनेबद्दल 2 मिनिटं बोला. आज उरणमध्ये अतिशय घृणास्पद अशी वाईट घटना घडलेली आहे. यशस्वी शिंदे एक अतिशय देखणी तरुणी 22 वर्षाची, तिची निगृण हत्या एका नराधमाने केलेली आहे. आणि अशा हत्या आपण या नजीकच्या काळामध्ये 1-2 अशा घडलेल्या आहेत. आज उरणमध्ये खऱ्या अर्थानं एक तरुणीचा नाहक बळी गेलेला आहे आणि एका मुस्लिम तरुणाने त्याचा बळी घेतलेला आहे. शासन सरकार न्याय काय देईल तो विषय आम्हाला जरी मान्य असला तरी अशा नराधमाला भर चौकामध्ये उलटा टांगून त्यांनी जशी आमच्या यशस्वीची हत्या केली तशी त्याची समाजाने हत्या करायला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आजचा संपूर्ण या ठिकाणी समाज जमून त्यांची या ठिकाणी मानसिकता झालेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी अशाच घटना घडत राहिल्या तर समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तातडीनं या नराधमाला बेड्या घालून त्याला कडकत कडक कारवाई त्याच्यावर होणं आहे. खऱ्या अर्थानं फाशी शिक्षा पलीकडचं आम्ही म्हणतो, फाशी शिक्षा तर त्याला होणंच आहे. कारण आज ज्या तरुणीचं जरी त्याच्याबरोबर लव असेल आणि लव जिहादचा जर त्याला त्या ठिकाणी त्याला जर त्या प्रक्रियेने जर जायचं त्याची मानसिकता असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी समस्त समाजाने त्याचंसुद्धा शरीराच्या अशाच प्रकारे निगृण हत्या करण्याची आज समाज या ठिकाणी या मानसिकतेमध्ये आहे. आम्ही मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत.
पोलिसांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की त्या नराधमाला त्वरित अटक करून अशा घटना भविष्यामध्ये होऊ नये याची काळजी पोलिसांनी घ्यावी। आज खऱ्या अर्थानं यशस्वी शिंदे हिचं मी सकाळी फोटो बघितला, ती खऱ्या अर्थानं एक अतिशय सुंदर तरुणी, की त्या तरुणीचा एवढा नाहक कमी वयामध्ये तिचा अंत होणं हे तिच्या घराण्याला सुद्धा खूप अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। आम्ही सर्व मंडळी, महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष त्या शिंदे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू। पोलिसांनी तातडीने जर त्या ठिकाणी कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशनला सुद्धा संपूर्ण समाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी ह्या निगृण हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार नाही। आणि म्हणून आपण पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी न्यायव्यवस्थेचा योग्य प्रकारे वापर करून कुठले अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेऊन आजच्या घटनेला खऱ्या अर्थानं अखंड उरण तालुका आज या ठिकाणी अतिशय दुःखी मनस्थितीमध्ये आहे। अनेक आपण प्रेम प्रकरणं बघत असतो, पण प्रेम प्रकरणामध्ये अशा निगृण हत्या आपण कधी बघितल्या नाही। आणि खऱ्या अर्थानं एखाद्या हिंदू तरुणीला फसवून तिच्यावर मानसिक बलात्कार करून नंतर तिची निगृण हत्या करणे, अशा नराधमाला जगण्याचा कोणताही अधिकार नाही। ज्या पद्धतीनं त्यांनी तिची हत्या केली त्याच पद्धतीनं त्याची तशीच हत्या व्हावी ही संपूर्ण समाजाची आज या ठिकाणी मानसिकता आहे। आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागते, कारण याचं कारणच असं आहे की एखादा जर लव असला तर मुलगी आत्महत्या करते, जीव देते, परंतु आज तिला तिच्या शरीराचा विद्रूप असं परिस्थिती करून तिच्या गुप्तांगावर वार करून तिच्या वेगवेगळ्या अंतर्गत पार्टला त्या ठिकाणी कापून जी तिथे हत्या केलेली आहे। खऱ्या अर्थानं अशा नराधमाला या समाजामध्ये कुठलंही स्थान नाही। म्हणून जसं यशस्वीची परिस्थिती झाली तशी त्याची फास्ट ट्रॅकवर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.